हॅलो हाय नमस्कार. मी स्नेहल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. खूप आनंदात असाल. तुम्हाला आजचा संडे छान छान जाऊ दे. मला सुद्धा आज संडेची सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही निघालो आहोत आमच्या गावी मंचरला माझ्या सासरी. सकाळी घरातली फटाफट अशी कामं आवरली आणि आम्ही 10 वाजता निघालो नाश्ता करून. त्यानंतर घरी पोहोचलो तर तिथे आईंनी आणि माझ्या जाऊबाईंनी वडापाव, मिरची भजी आणि कांदा भजी असं बेत बनवलेला होता. आणि आता पावसाच्या वातावरणात तुम्हाला सुद्धा आवडतं का असं वडापाव भजी वगैरे खायला? तर खूप दिवसांनी खाल्लं, टेस्ट केलं आणि घरातच बनवल्यामुळे खूप छान वाटतं. त्यानंतर थोडीशी आईंना मदत केली, कपडे धुतले, घरातलं सगळं काम आवरलं आणि त्यानंतर मी आणि आई गेलो घराच्या पाठीमागे केळीचं झाड पाहायला. ऋत्विकच्या बाबांनी ना केळीचं हा जो नंगर आहे त्याला जेव्हा केळी आली ना छोटी छोटी होती तेव्हाच त्याला कपड्याने असं गुंडाळून ठेवलेलं होतं, जेणेकरून त्यांना काही त्रास नको व्हायला म्हणून. आता तुम्ही ना इथे दुसरं नंगर बघा, ज्याला अतिशय सुंदर असं केळीचं फूल आलेलं आहे. बघू शकता. गावाला गेल्यानंतर एक फ्रेश असं वातावरण वाटतं. मुलांना सुद्धा मोकळ्या वातावरणात खेळायला खूप आवडतं आणि 2 दिवस सुट्टी असली ना तिथे वातावरणात मस्तपैकी मुलं रमून जातात आणि पुन्हा यायला नको नको करतात. तुम्ही बघू शकता घराच्या पाठीमागे आईंनी ना एक केळीचं झाड लावलेलं होतं. त्याला गेल्या वर्षापासून खूप सुंदर अशी केळी येतात आणि आता त्याचं पूर्ण एक नंगर असं तयार झालेलं आहे. या केळी फुलाची ना बरेच जण भाजी सुद्धा करतात. मी अजून कधीच बनवली नाही, पण या कच्च्या केळीचे वेफर मात्र खूप सुंदर होतात आणि ते मी एकदा दोनदा नक्की ट्राय केलेले आहेत. जेव्हा केळीचं झाड नव्हतं तेव्हा सुद्धा बनवलेत बाजारातून कच्ची केळी आणून, कारण ऋत्विकच्या बाबांना केळीचे वेफर्स खूप आवडतात. तुम्ही सुद्धा कधी ट्राय केलेत का केळीचे वेफर? ती पिकलेली नाही आहेत, त्यांना अजून 1 महिन्याचा तरी वेळ लागेल आणि पिकल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्की शेअर. गावी जाण्याचा मेन उद्देश हाच होता की आईंना असं वाटलं शेतातल्या ओल्या शेंगा काढलेल्या आहेत तर तुम्हाला उकडायला सुद्धा होतील आणि खायला होतील, म्हणून त्यांनी आवर्जून फोन केला की तुम्ही सुट्टीला या आता. आणि छानपैकी त्यांनी आधीच शेंगा काढून ठेवलेल्या होत्या. पण ना पावसाचं वातावरण, मध्ये मध्ये येणारं थोडंसं ऊन, याच्यामध्ये शेंगांचं वाळवण्याचं फार कठीण काम झालेलं होतं. परंतु थोडंसं ऊन होतं तेव्हा मग आम्ही दोघींनी मिळून शेंगा छानपैकी वाळवल्या. दिवसातून एकदा दोनदा जरी कडक ऊन मिळालं तरी सुद्धा शेंगा मस्तपैकी वाळतात. असं 2-3 दिवस जरी कडक उन्हात वाळल्या ना शेंगा अजिबात खराब होत नाहीत आणि टिकतात. पण सततचं ढगाळ वातावरण आणि येणाऱ्या पावसाच्या शेंगांची घराच्या आत आणि बाहेर ने-आण ही चालूच होती. आमचं गाव ना मंचर हे पुणे जिल्ह्यामध्येच आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्ये. अतिशय सुंदर, परिपूर्ण, निसर्गाने समृद्ध असं गाव आहे. म्हणजेच कुणालाही आवडेल, प्रत्यक्ष प्रेमात पडेल इतकं सुंदर असं गाव आहे. कारण आम्हाला भीमाशंकर 40 ते 42 किलोमीटरपासून जवळ आहे. भीमाशंकर आहे कारण ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे महत्त्वाचं. अनेक अशी तीर्थस्थानं, देवस्थानं आहेत आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा. त्याच्यामुळे तुम्ही कुठे जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला निसर्ग हा 4ही बाजूंनी समृद्ध, परिपूर्ण असं मिळतो. म्हणून गावी जाणं हा अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा गोष्ट असतो. माझं माहेर तर तुम्ही पाहिलं आहे, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. तिथे सुद्धा गेलं ना पुन्हा असं रिटर्न यावंसंच वाटत नाही, कारण खूप सुंदर असा निसर्ग असतो. आणि आपण जेव्हा शहरात राहतो पुण्यामध्ये तिथे, तर अशा वेळी ना सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये इतकं मोकळं असं वातावरण नसतं. त्याच्यामुळे गावी गेल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि मुलांना तर पूर्ण रमूनच जातात. तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये ऋत्विक कदाचित दिसणार नाही, कारण तो जेव्हा आला आणि गाडीतून उतरला त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही. बळबळ जेवणसुद्धा त्याने त्याच्या मित्रांसोबतच जाऊन केलेलं होतं. पाणी प्यायला सुद्धा मी त्याला बॉटल नेऊन दिली, तेव्हा तो पाणी पिला. म्हणजे तो इतका रमलाय खेळायला की त्याला आठवणसुद्धा नाही आहे. म्हणजे इतकं मुलांचं भान हरपतं आणि गाव हे गावच असतं. म्हणजे बघा ना, ऋत्विकचे बाबा आता इतके मोठे आहेत तरीसुद्धा त्यांना सतत त्यांच्या गावची इतकी ओढ आहे. तर ऋत्विक तर अजून खूप छोटा आहे, त्याला सुद्धा ती ओढ आहे. आणि टचवूड ही ओढ अशीच असली पाहिजे, कारण शेवटी ते आपलं गाव आहे, आपली माती आहे, आपली माणसं तिथेच असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल अतिशय आदर आणि प्रेम हे असतंच असतं. बघू शकता दरवाजाच्या समोर ना छोटीशी परसबाग आहे. तिथे ना चिक्कूचं खूप सुंदर झाड आहे. सोबतच नेहमी आई आणि ताई मिळून हळद लावतात, थोड्याशा भाजीपाला लावतात. सोबतच मी गुलाबाचं एक झाडसुद्धा ह्या पावसाळ्यात लावलेलं आहे. गवती चहा आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर अशी लिंबं येतात आणि ती लिंबं ना पावसाळ्यामध्ये खूप सुंदर आणि भरपूर प्रमाणात येतात.
आता आई काय म्हणाल्या, पाडाला लागलेली लिंब आहेत तेवढी तुला घेऊन जा म्हणून. बघा इथे आम्ही आता लिंबू शोधत होतो. म्हणजे गावी गेल्यानंतर माणूस रिकाम्या हातांनी कधीच येऊ शकत नाही, कारण त्याच्या मनात तर प्रेम असतंच ओंजळ भरून. सोबतच प्रत्येक गोष्टी, अगदी भाजीपाला फ्रेश अशा सगळ्या गोष्टी गावावरून मिळतात. अळूची पानं असेल, कोथिंबीर असेल, भाज्या असतील, लिंब, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे फ्रेश आणि ताज्या मिळून जातील. तुम्ही बघितलं का लिंबाचं झाड? खूप सुंदर अशी पिवळी पिवळी लिंब आलेली आहेत. आणि आता पावसाळ्याचं सीझन चालू आहे ना, तर पावसाळ्यामध्ये ना ह्या लिंबाच्या झाडाला भरपूर असं लिंब येतात आणि जास्त क्वांटिटीमध्ये येतात. पण जेव्हा उन्हाळा चालू होतो ना, तेव्हा मला एक गोष्ट समजत नाही, याची लिंब खूप कमी होतात. माझ्या सासऱ्यांनी खूप आवडीने हे लिंबाचं झाड, जेव्हा आमचं लग्न झालं ना 2018मध्ये, तेव्हा ही हुंडी त्यांनी लावलेली होती. त्याच्यामुळे माझ्या कायम लक्षात राहील. आणि मी सुद्धा समोर 4 अशी आंब्याची झाडं लावलेली आहेत. त्यातले 2 हापूस आंबेसुद्धा आहेत. अजून त्यांना फळं यायला सुरुवात नाही झाली, पण ह्या वर्षी ना 2 झाडांना खूप सुंदर असे आंबे आलेले होते. बघू शकता. आई इथे मला म्हणते, तुझ्या हाताला काटे टोचतील, मी तुला काढून देते, तू मागे हो. आणि काठीच्या साहाय्याने ना फांदीवरती केली की आपोआप आपल्याला सुंदर अशी लिंब. अशी आयडिया मला माझ्या सासऱ्यांनी दिली आणि ते म्हणाले, तुला काटे टोचणार नाहीत ना, तू काठीच्या साहाय्याने फांदी अलगद वरती कर, म्हणजे तुला ते दिसतील आणि काढायला सुद्धा सोपं जाईल. उजव्या हाताला ना हे दिसतंय ते सीताफळाचं झाड आहे. त्याला सुद्धा खूप गोड अशी सीताफळं येतात आणि आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे ते. त्याच्याच शेजारी ना मी गुलाबाचं लाल रंगाचं सुंदर असं झाड सुद्धा लावलेलं आहे. सोबतच नारळाची झाडं, पेरूची झाडं. आणि आता पेरू खूप येतात, पण पावसाळ्यामध्ये ना कीड सुद्धा तितकीच असते, त्यामुळे पेरू बघून खावा लागतो. हे आमचं आहे चला तर मग मंडळी, तुम्हाला हा गावचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कारण आता परतीच्या प्रवासाची वेळ झालेली आहे. आम्हाला पुन्हा रिटर्न जायचं आहे, त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.